थँक्यू थँक्यू. तर आपण सामन्याला इथे मैदानामध्ये सुरुवात करूया. नक्कीच आपण लक्ष केंद्रित करूया जिथे पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुमच्या भेटीला येतोय आणि सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल तो शिवकर विपक्ष आपल्याला वरच्या ओले या दोन बलाढ्य संघामध्ये सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कॉल शिवकर संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षणासाठी ते मैदानामध्ये उतरलेत. फलंदाजी वाट्याला मात्र इथे येते वरच्या ओले संघाच्या. तर आपण सामन्याला सुरुवात करूया. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून नंतर फलंदाजी नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजी वाटायला आले वरच्या ओले संघाच्या. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. उदय घरत आणि सुमित घरत ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये जिंकला होता जयनमन वल्लभ. दुसरा सामना जिंकलाय विजयानमन मोहो आणि तदनंतर तिसरा सामना जिंकलाय जितू 11 जयनमन नेरे या संघानं. तिन्ही संघ आतापर्यंत आपण पहिल्या फेरीतील विजेता आपल्याला मिळाले. तर इथे मात्र या सामन्यामधून कोण जिंकणार हा सामना आणि जितू 11 जयनमन नेरे संघाविरुद्ध कोणता संघ मात्र इथे धडक मारेल यांची सर्वांची उत्तरं तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडकडे खेळण्यासाठी सज्ज झालाय सुमित घरत. नॉन स्ट्रायकर एंडकडे फलंदाज आपण पाहू शकाल उदय घरत. गोलंदाजी मार्कवर ओपनिंग ब्लास्टर गोलंदाज म्हणून आपण इथे वापरला जातोय प्रेम गायकवाड जो पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज सुमित घरत. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुलर लाईनवरील हवेत आहे चेंडू. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. फुलटॉस बॉलला उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतली जाते. फलंदाज सुमित घरत परत आहे तंबूच्या आश्रयाला. सुमित घरत आज मात्र इतके गोल्डन डकची शिकार बनलेत. आज मुख्य खेळाडू आपण पाहिलं तर त्यांचा संगम घरत जो मुख्य खेळाडू आज टीम मध्ये नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपला संघ खेळतोय आणि अशा सिच्युएशन मध्ये पहिल्याच बॉलवर इथे विकेट गमावल्यानंतर आता मात्र थोडंसं दडपण जाणवत असे नवीन फलंदाज अमन घरत फलंदाजीसाठी इथे मैदानामध्ये उतरलाय. जमिनीलगतचा फटका कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये. या ठिकाणी बॉलला उचलतील फेकतील याच दरम्यान मात्र पूर्ण केली जाते एक सिंगल रन. एका धावेनं संघाचा अकाउंट मात्र इथे ओपन झालाय. प्रेम गायकवाड पहिले दोन चेंडू खूप चांगल्या रीतीनं इथे फेकत असताना धावसंख्या फलकावर 1-1 अशी सुरुवात. थोडीशी नाजूक सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करत असताना बरचवले संघाची. संपूर्ण सायबरीत लाईव्हची टीम ही स्पर्धा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये
यूट्यूबच्या माध्यमातून कव्हर करते त्यांचं देखील स्वागत करूया. घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही चांगली पर्वणी. प्रेम गायकवाड सज्ज झाले समोर लेफ्ट हँड बॅट्समन. फटका चांगला आहे बॅटच्या अगदी मधोमध पॉवरफुल हिट. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे आणि या बॉलवर पहिला मोठा षटकार या इनिंग मधील. चला बच्चा पार्टी हायकोर्टातून आदेश आले तुम्हाला मैदानाचा ताबा घ्या. जमिनीलगतचा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक मात्र ते देता येणार होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक रन इथे मिळाली. या बॉलवर एक षटकार देखील येताना पाहिला. नक्कीच आपण या ओव्हरमध्ये टोटल कॅल्क्युलेशन्सचा जर विचार केला तर धावसंख्या फलकार सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करणारा वरचौले संघ जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्या फलकार एका गड्याच्या मोबदल्यानं. शिवशंभ स्पोर्ट्स वरचौले संघ मैदानामध्ये आपण फलंदाजी करताना पाहतोय. डीपी एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षक गुड फिल्डर. 2 धावा मात्र या बॉलवर जरूर मिळतील फलंदाजांना. आपण उदय घरत जे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडकडे खेळतायत त्यांना स्ट्रायकर एंडकडे त्याला साथ देत असताना आपण अमन घरत याला देखील पाहतोय ज्याने षटकारांना आपलं खातं उघडलं होतं आणि आपल्या संघाला इथे सुरुवात करून दिली होती. धावसंख्या फलकावर धावा आपण 1/10 चांगली धावसंख्या पाहतोय. लाईन रीड करावी लागेल. बिना अंपायर आमच्याकडे वळतायत. इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या एक्स्ट्रा बाहेरून हा चेंडू मात्र निघून जातोय. व्हाईट बॉल न मात्र इथे इशारा आल्यानंतर एका धावेने संघ पुढे सरकेल. टोटल धावा सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर आपण पाहतोय त्या 11. धावा तुम्हाला ऑन बोर्डवर पाहतेत. प्रेम गायकवाड. फटका हा देखील जमिनी समांतर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेग घेतला. पहा लगेच एका काही मायक्रो सेकंदाचा इथे मिसफिल्ड होतं आणि याचा बेनिफिट म्हणून लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. आपण खेळाचा पूर्वार्ध एन्जॉय करतोय. फलंदाजी करणारा शिवशंभ स्पोर्ट्स वरचौले संघ इथे प्रथम फलंदाजी करतोय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहत असाल तर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यानं ऑन बोर्डवर. धन्यवाद. इथे पहिलं षटक संपलंय. 13 धावा ऑन बोर्डवर एका गड्याच्या मोबदल्याला. नवीन गोलंदाज पीटरचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर मयूर घरत. वेगवान गोलंदाज या टीम मधील मयूर घरत सज्ज झालाय. स्ट्रायकर इनकडे लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहू शकाल. एक षटकार ज्याच्या बॅटमधून देखील आलाय ते अमन घरत तुम्हाला ऑन स्ट्रायकर एंडकडे पाहतात. चांगला फलंदाज आहे. वन डाऊनची भूमिका क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. ती भूमिका मैदानामध्ये ते बजावतील का? अशा रीतीनं 5 षटकांचा हा पूर्वार्ध आपण एन्जॉय करतोय. आज देखील खूप चांगल्या रीतीनं जर तुम्ही 60च्या वर धावा जर 5 षटकामध्ये जमवल्या तर आज थोडंसं चेसिंगसाठी प्रश्नचिन्ह निर्माण होते. काल धावा सहजगत्या चेस होत होत्या. आम्ही जवळपास काल नक्कीच 6 सामने काल पाहिले. जवळपास 49 षटकार कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आले होते आणि या 2 सामन्यामध्ये फक्त धावा चेसिंग झाल्या नव्हत्या. बाकी सर्व सामन्यामध्ये धावा चेस झाल्या होत्या. त्यामध्ये हायएस्ट स्कोर होता ते सार्थक 11 JKC धुंदरे संघाचं 100 धावांचं. 80 षटकार इथे मात्र पूर्ण झाले या टुर्नामेंटमधील. साईप्रीत लाहीची संपूर्ण टीम टोटल 4चा विचार केला तर 55 4 अद्यापर्यंत आपण पाहिलेत. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जवळपास 31 षटकार अद्यापर्यंत आलेत. सज्ज झालेत गोलंदाज मयूर घरत. पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने त्याने हाताळलं होतं. हा फटका मात्र हवेमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. सेफ लँडिंग होते चेंडू. दुसऱ्या धाव्यासाठी पदार्पण. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते.
परंतु वेगानं मात्र इथे पूर्ण केले जात आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं संघाचं वाढतं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. इथे फलंदाजी करणारा शिवशंभर स्पोर्ट्स वर्चवले संघ सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर तुम्हाला धावा पाहायला मिळतात 1 बाद 16. तर नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचे दोन्ही टीम. जय हनुमान वल्लभ आणि विजयी हनुमान मोहो दोन्ही संघांचे संघनायक तुम्हाला रेडी राहायचे टॉससाठी. लगेच जसं हे षटक संपेल तर प्लीज आमच्याशी टॉससाठी संपर्क करा. गोलंदाज मयूर समोरच्या दिशेने केल्याचं होतं फुलर लाईनवरील हा बॉल परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे केली जाते या षटकामध्ये. संघाची धावसंख्या जर तुम्ही विचार केला तर सद्यस्थितीमध्ये जे सागर फडके आमची स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत माहिती देत आहेत की 16 सध्या जाऊन पोहोचलाय. सरासरी चांगले धावांची धावगती खूप चांगल्या पद्धतीनं, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि इथे सातत्य का टिकवतील का. हा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ज्ञानेश्वर आले होते. खराब क्रिकेट तिथे त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट, ही देखील दुसरी चुकी इथे झाली आणि याचा फायदा उचलत असताना 2 धावा इथे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतं. चांगलं ताळमेळ या दोन्ही फलंदाजामध्ये जुळलं गेलाय. धावांची तुम्ही जर आकडे पाहिले तर सद्यस्थितीमध्ये या ओव्हरमध्ये सिंगल डबलला प्राधान्य जास्त प्रमाणात दिलं जातंय. 4 चेंडू फेकले, 2 डबल, 1 डॉट, 1 सिंगल अद्यापर्यंत पाहिले. तर माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर मालक सन्माननीय महेंद्र भगत वर्चवले यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावर. चेंडू हवे ते बराच वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाल्ले, अगदी इझिली झेल त्याने टिपला आणि फलंदाज इथे क्रमांक बाद होते 2. थँक्यू. तरी ती फलंदाज बाद झाला. मयूर घरतनं मात्र तिथे जादुई गोलंदाजी केली. 5 चेंडू त्याने अद्यापर्यंत फेकलेत आणि 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट अद्यापर्यंत त्याने मिळवली. धावसंख्याचा आलेख तुम्ही पाहू शकाल. धावा आहेत ऑनबोर्डवर 18. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा मयूर समोर लेफ्ट हँड बॅट्समन अमन घरत 6, 1 षटकार, तदनंतर 2 सिंगलच्या मदतीनं 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 8 धावांचं योगदान या फलंदाजाच्या सद्यस्थितीमध्ये राहिलंय. अक्षय भगत 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये सरकलाय फलंदाजीसाठी आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी आणि इथे गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. मयूर अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकातील. खूप चांगला फटका, खूप चांगले शॉट सिलेक्शन. गॅपमध्ये चेंडू वेगाने चाललाय. लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव देखील पाहता पाहता इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण होते आणि इथे चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये. हे षटकामध्ये मात्र आपण या षटकामध्ये विचार केला तर क्षेत्ररक्षणाचा विचार करूया. साईप्रीत लायची टीम ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक आले, कव्हर दिला, गुड फिल्डिंग आणि अगदी सीमारेषा लगत अगदी क्लोज त्याने हा चेंडू अडवला. 3 ते 4 इंच डिस्टन्स असावा आणि इथे सुरक्षित रीच मध्ये आपल्या फलंदाज 20 धावा, 10.00 ची सरासरी ऑन बोर्डवर 20 धावा. एकूण फलंदाज बाद झाले ते 2. आमचे कॉमेंट्री वाले थोर डीजे वाले ही लावतात जोर. ठाणे रायगडचे पंच त्यांच्या टॅलेंट भरलंय फार. लाईव्ह मॅचचे प्रक्षेपण घ्या तुम्ही. थँक्यू. तर माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर या साहेब आपण व्यासपीठावर.
तर येत्या शनिवारपासून त्यांची नाईट रजनी देखील आपल्याला पाहायला मिळाली. माफ करा, आपण वाहनच्या मैदानावर पाहायला मिळाले आणि हे आमचे प्रमुख मान्यवर ज्यांचा शुभागमन होत आहे आणि नाईट रजनीला सुरुवात होते. येत्या शनिवारपासून वाहल गावामध्ये आपण नाईट टुर्नामेंट पाहणार आहोत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे ज्ञानेश्वर यांचा झाला आणि ते बॅकअप जोपर्यंत कव्हर मिळेल तोपर्यंत अवधी होता. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट प्लस बाईकच्या स्वरूपाने एक सिंगल रन 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेने संघ मात्र पुढे सरकेल. ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 2-22. दुपारचा सत्र आपण एन्जॉय करतोय. काय परफॉर्मन्स राहिला 3 टीमचा, ज्यामध्ये खास करून जयनमान वल्लभ, विजयमान मोहो आणि जितू 11 जयनमान नेरे. हा फटका जमिनीलगतचा लॉंग ऑफ मध्ये चेंडू घरंगळत चालला. क्षेत्ररक्षकाने गुड फिल्डिंग. चेंडू अगदी किती सुंदररित्या त्याने उचलला आणि तेवढाच चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. प्रेम गायकवाड यांच्या या चेंडूवर मात्र 1 रन मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रेमनं एकूण धावा खर्च केले तर 13. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या रीतीने होते. मागील काही प्रमाणात जर विचार केला तर अद्यापर्यंत 23 धावा खर्च देखील झालेत आणि इथून धावा वाचवण्याचा प्रयत्न देखील होतोय. जेवढं टार्गेट मोठं तेवढं दडपण जास्त असतं हे दोन्ही संघाला माहिती आणि यासाठी वर्चवली संघ आपला मुख्य खेळाडू अनुपस्थितीमध्ये कोणती कमी जाणून सध्या देत नाही आहेत. बाउन्सर होता, तिका बाउन्सर म्हणावा लागेल. वेस्ट इंडिज संघाची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज संघ एकेकाली आपण जर विचार केला तर बाउन्सर फेकायचे आणि त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील झालेले नियमावलीमधील बदल आपण जर पाहिले तर एका ओव्हरमध्ये तुम्हाला फक्त एक बाउन्सर पाहायला मिळत असतं, परंतु या बाउन्सरचा हाईट फॅक्टर इतका नव्हता की पंच त्यांना वॉर्निंग देतील. अतिशय चांगला चेंडू होता. डॉट बॉलची सांगता 23 धावा ऑन बोर्डवर स्थगित झाल्या आणि एक वॉर्निंग होय दिली आहे तिथे गोलंदाजाला. सन्माननीय सुनील म्हात्रे भोकरपाडा यांचे या ठिकाणी शुभागमन होते. या पण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. जमिनीलगतचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू घरंगळत वेगाने आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. चांगली फेकी देखील तेवढी सुंदर पाहायला मिळते. एकूण जर विचार केला तर 30 सर्कलच्या बंधनातून एकूण 5 क्षेत्ररक्षक बाहेर प्रोटेक्शन करतात आपल्या टीमसाठी धावा रोखण्यासाठी आणि तिथे मात्र जिथे आपण पाहू शकाल या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे जवळपास 15 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला. अद्याप 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या फलकावर धावा आपण पाहू शकाल त्या सद्यस्थितीमध्ये 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यानं. फटका इनसाइड एज लागली. आपण पाहू शकाल सिलिम इंडॉनला हा चेंडू वेसावला गेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर धावून येतील पाठीमागून तोपर्यंत अवधी इथे होता दोघांकडे 1 रन पूर्ण करण्याचा. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेनं हलवारपणे संघ मात्र पुढे जाऊन पोहोचते. टोटल धावा आणि टोटल कॅल्क्युलेशन 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यानं फलंदाजी करणाऱ्या शिवशंभ वर्चवले संघाच्या. खोलवर पद्धतीचा हा बॉल अगदी सन्मानरित्या या चेंडूला खेळून काढल्या. लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक उभे होते आणि इथे मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. प्रेम गायकवाड सुंदररित्या या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या तरी संघ नायकाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा या षटकामध्ये त्यांनी 6 धावा अद्यापर्यंत त्यांनी या षटकामध्ये खर्च केले. धावसंख्या फलकावर 26 आपण पाहतोय. हा फटका खूप गोड आहे. गॅप मध्ये देखील सरळ ब्लॅक स्क्रीनवर चेंडू जाऊन नक्कीच अदलतोय आणि इथे मिळतील 6 धावा. षटकार यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. तर एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. फलंदाजी करणारा शिवशंभ वर्चवले संघ या मिळालेल्या अवधीमध्ये आपण थोडंसं स्कोरबोर्डकडे लक्ष देऊया. जेव्हा फलंदाजीसाठी सलामीवर उतरले गोलंदाजी करत असताना प्रेम गायकवाड यानं पहिलं षटक हाताळलं. धावा त्याने 13 खर्च केल्या. 1 विकेट मिळाली. दुसरं षटक घेऊन आले मयूर घरत. त्याने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांना देखील मिळाली.
टोटल आपण 20 धावा पाहिल्या. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये प्रेम गायकवाड आले आणि या ओव्हरमध्ये त्यांनी जवळपास धावा खर्च केल्यात 12. टोटल 32 धावा एकूण 2 गड्याच्या मोबदल्यानं शिवशंभो स्पोर्ट्स वरचवली संघाच्या. थोडंसं स्पीडअप आपल्याला करावे लागेल. अद्याप 2 सामने आपले बॅलन्स आहेत. नवीन गोलंदाज इथे वापरला जाईल. संदेश पाटील वैयक्तिक पहिले तर सांगी कोट्यातील 64% गोलंदाजीसाठी ते सज्ज देखील झालेत. कुठेपर्यंत मजल मारतील. टोटल 32 सध्या आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंड कडे फलंदाज अक्षय. बाउन्सर होता इथे आपण पाहू शकाल. अटॅकिंग मारा करण्याचा प्रयत्न. कॉल येते अंपायर की अतिरिक्त हाईट फॅक्टर या बॉलमध्ये होता. अगदी हा बॉल अवक्तेच्या बाहेर होता. फलंदाजाच्या झोन मधून खूप दुरून जात होता आणि व्हाईट बॉलची सांगता इथे होतोय. आणखी एक व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अद्यापर्यंत अव्वांतर तुम्ही पाहिल्या तर 3 व्हाईट अद्यापर्यंत या इनिंग मध्ये आलेत. एक धाव बाईच्या स्वरूपाने देखील आले. ते एक्स्ट्रा धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय. पूर्णतः शरीरापासून दूर बॉल इथे पाहायला मिळाला. अगदी एका जाग्यावरून उभे राहून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि इथे मात्र चकमा खाला या बॉलला. तुमचा टान्स, तुमचा मुवमेंट, गोलंदाजांची लाईन आणि लेंथ तुम्हाला भरकटायची असेल तर तुमचा खेळपट्टीवरील हा रिदम ज्याप्रमाणे तुम्ही टान्स घेता फ्रंट फूट बॅक फूट हे खूप महत्त्वाचं असतं. खडेकडे जर तुम्ही प्रयत्न करता तर गोलंदाज तुमच्या हवी होतीलच. हे पहा इथे मात्र क्लीन बोल्ड एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या जात आहे. तिसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो वरचवले संघाला. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. होगी तेरी दांडी गुल हाँ मेरा साहेब पावरफुल. एकूण फलंदाज आता मात्र गमवले 3. धावसंख्या आपण ऑन बोर्डवर पाहतो 33. 4थ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि आपण जर विचार केला तर थोडंसं अंडर प्रेशरमध्ये फलंदाजी करणारा आता मात्र शिवशंभो वरचवले संघ. ह्याचं आपण आणखीन एक कारण देखील म्हणू शकता की सुमित घरत अतिशय चांगले खेळाडू आहेत. खूप लवकर बाद झाले. संगम घरत ॲडव्होकेट आहेत आणि ते देखील आज उपस्थित नाही आहेत आपल्या टीममध्ये. इथे हा बॉल अटॅकिंग मारा काढण्याचा प्रयत्न. मेनंबर कॉल येते. इट इज अ व्हाईट बॉल. आणखी एक अवांतर बॉल. बऱ्याचशा प्रमाणात एक्स्ट्रा धावा इथे खर्च झाले तर याचाच बेनिफिट मिळाला आहे अद्यापर्यंत शिवशंभो वरचवले संघाला. टोटल धावा आपण 34 पाहतोय. एकूण फलंदाज बाद आहे ते मैदानामध्ये 3. काय गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. अगदी झोन मधून हा चेंडू निघून गेला. परफेक्टली शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. फलंदाजाचा रिदम पूर्णतः ओळखलाय. फलंदाजाचा कोणत्या एरियामध्ये चांगलं चेंडू फेकलं तर त्यांना आपण अडवून धरू शकतो. या स्क्रीजचा अनुभव इथे संदेश पाटीलला कदाचित मिळालेला असावा आणि याचा फायदा उचलत असताना ते वारंवार डॉट बॉल फेकतायत. आणखी एक सुंदर चेंडू. प्रत्येक बॉलवर वेगळे काही इथे केलं जात आहे. पहिला चेंडू फुलर लाईनवरील यॉर्कर तुम्ही नक्कीच पाहिला. दुसरा बॉलवर ब्लॉकर बॉलवर क्लीन बॉल केला. तदनंतर तिसरा बॉल आपण वाईट पाहिला. आणखी एक लगातार आधी या क्षणाला 2 डॉट बॉल आपण पाहतोय. टोटल 6 चेंडू फेकले ज्यामधून 2 वाईड आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूंना बाकी आहे. धावा आहे 34. टप्पा पडल्यानंतर चेंडूला जो बाउन्स मिळतो तो पाहण्यासारखाच आहे. अगदी झोन मधून चेंडू निघून जातो आणि आशाभूत नजरेनं पाहत बसावं लागतंय. फलंदाजाकडे या चेंडूंसाठी उत्तर नाही आहे. मागील 3 बॉल सलग विश्वजित खरंतर डॉट इथे खेळलेत. 34 धावा. संघाची धावसंख्या थोडीशी अडचणीमध्ये दिसतोय.
शेवटचा बॉल बॉटम एंडवर लागून एष्टीवर आदळतोय. फलंदाज इथे बाद होतोय. चौथा क्रमांकाचा फलंदाज मात्र इथे गमावलाय. फलंदाजी करणारा शिवशंभो वरचवले संघाची एकूण धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 34. 4 बाद 34. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा मुझने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा मुझने देखा आकाश थँक्यू. स्पीडअप करा सामन्याला. सुमित ढवले जे गोलंदाजीसाठी आलेत. अखेरचं षटक आहे खेळाच्या पूर्वार्धामधील. शिवकर संघ जो गोलंदाजी करतोय, काय लाजबाब गोलंदाजी केली इथे. संदेश पाटीलला फक्त 2 धावा या चौथ्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. त्या देखील धावा आल्या त्या वाईट स्वरूपानं आणि इथे 2 विकेट देखील त्यांना मिळाले होते. जर यदा कदाचित ते 2 वाईट नसते तर हे दुसरं मेडन ओव्हर होऊ शकलं असतं या टुर्नामेंटमधील. गोलंदाज सज्ज झाले. सुमित ढवले इथे सज्ज होत आहेत. पण फलंदाज पाहू शका स्ट्रायकरींकडे लेफ्ट हँड बॅट्समन वंडावलेले अमन घरत यांना संधी मागील काही चेंडूंपासून मिळाली नव्हती. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलवर त्यांना संधी मिळाली होती. चौथ्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकर एंडवर ते उभे राहिले होते. आता स्ट्रायकर एंडकडे हा फटका टॉपेज होतोय. स्वतः इष्टरक्षक चेंडू खाली येतोय. गुड जजमेंट, गुड कॅच, चांगला झेल. जो फलंदाज बरसत होता, जो फलंदाज इथे गोलंदाजांना अडचणी निर्माण करत होता, त्याची विकेट अखेरता मिळाली. 5वा फलंदाज गमावलाय शिवशंभो वरचवले संघानं. मुझको राणा जी माफ करना मुझको राणा जी माफ करना. नवीन फलंदाज मैदानामध्ये विक्रम घरत आणि आता फलंदाज आपण प्रीतमला पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना. आणखी एक इनसाइड एज, आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 सफलता सुमित ढवलेच्या नावावर. अरे सोने की चिला में हीरे का दाना, जिसने दम मारा वो मुंबई का शाना. थँक्यू. तर नवीन फलंदाज 8व्या क्रमांकाचा प्रताप घरत मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरले. धावा आपल्याला अडचणीमध्ये दिसत आहेत. मागील तुम्ही जर 8 चेंडूंचा विचार केला तर मागील 8 बॉलमध्ये खूप काही गमावलंय. इथे शिवशंभो वरचवले संघानं 4 विकेट आणि एकही धाव आले नाही. आणि ती विकेट हॅट्रिक सुमित ढवले एकदा जोरदार आल्या विकेट हॅट्रिकसाठी. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. या स्पर्धेमधील सुमित ढवले 3रा गोलंदाज ठरतोय ज्यानं विकेट हॅट्रिक घेतली आहे. या अगोदर विकेट हॅट्रिक घेतली होती. जरूर तुम्ही जर विचार केला तर नितीन माली धुंद्रे संघाचा आणि तदनंतर नेरेपाडा संघाचा सचिन रोडपालकर. धावा आहेत ऑन बोर्डवर 34. दुसऱ्या षटकामध्ये 34 वर संघ थांबलाय. फटका चांगला आहे. अखेरता धावानं गती मिळालीच आणि इथून चेंडू सरळ जातोय लॉंग लेग मधून सीमा पार षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. तो पत्ता करतो फुल पॉवरफुल.
स्लॉगरचा षटक आहे, हाणामारी तर होणारच. ज्या गोलंदाजांना पहिल्या 3 चेंडूमध्ये सलग 3 विकेट मिळवले त्याच्यावर अखेरचा 4थ्या बॉलवर षटकार ठोकलाय फलंदाजांना. एक नौका फलंदाज आहे, 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये रोहन म्हस्कर उतरलाय. पहा किती खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. फलंदाजांना मात्र इथे मोठी वाव मिळाली नाही. 0वर बाद झाले विश्वजित, विक्रम देखील 0वर बाद झाले, प्रीतम देखील आणि प्रताप देखील. हे 4 फलंदाज, सुमित गरज, एकूण 5 फलंदाज 0वर धावसंख्येवर बाद झाले. आणि तिथे दडपणाखाली पाहायला मिळते परचोले संघ. लाईन रीड केली, मीना पार आमच्याकडे वळतायत. विनोद पाटील सर आम्हाला इशारा करतील, इट इज व्हाईट बॉल. अवंतर धाबेने संघ मात्र इथे निघून जाईल. टोटल धाबा आपण टोटल कॅल्क्युलेशनचा विचार केला तर 41 धाबा, जी 34 धावांवर गाडी अडकली होती परचोले संघाची, तिथे अखेरता त्या मुवमेंटवर नक्कीच मिळाला. टॉप एज झाला, चेंडू मात्र निघून चाललाय. समोर ते क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रेम, चेंडूला उचलती फेकतील. याच दरम्यान मात्र पूर्ण केले जाईल सिंगल. 42 वर संघ जाऊन पोहोचलाय. खेळाचा पूर्वार्धामधील आपण काही चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी असतील. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर षटकार, 5वा बॉल वाईट आणि 6वा बॉल सिंगल आपण पाहतोय. पूर्वार्धामधील अखेरचा चेंडू, परंतु आणखी एक वाईट, आणखी काही प्रतीक्षा करावी लागेल. धावा तुम्हाला एका धावेने पुढे सरकतायत, जिथे 43 वर संघ जाऊन पोहोचलाय. काही लाजबाब गोलंदाजी केली शिवकर संघाने मी म्हणेन. वरचवली संघाची ताकद त्यांची फलंदाजी आहे, परंतु आज फलंदाज मैदानामध्ये इतकं मोठं कामगिरी करू शकलं नाही. फर्स्ट स्लिपमधून खराब क्षेत्ररक्षण, विकेट किपरनं देखील खाल्लाय चकमा. अंतिम हा चौकार बाईच्या स्वरूपाने अखेरता मिळाला आणि हा बाईच्या स्वरूपात आलेला चौकार बळ देऊन जाईल इथे फलंदाजी करणाऱ्या वरचवले संघाला. पहिलं सत्र मात्र मैदानामध्ये संपतंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा तुम्ही पाहताय ते 47 आणि 48 धावांचं लक्ष उत्तरार्धामध्ये ती शिवकर संघासमोर. तर उत्तरार्धामध्ये येथे तुमच्या समोर मनोहर पाटील. तर विनंती असेल जहानमान वल्लभ आणि विजयानमान मोहो दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला टॉससाठी लगेचच आमच्याशी संपर्क करायचा आहे. तुमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सातत्याने गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही पार पाडतोय ते सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधवरावजी पाटील साहेब आमच्या व्यासपीठावर आहेत, आपल्या व्यासपीठावर आहेत. त्यांचं स्वागत करूया सत्रामध्ये. तर वल्लभ संघातील अमन प्रभाकर पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर साहेबांच्या वतीनं तुम्हाला इथे व्यासपीठावर आमंत्रित केले जाते. आदरणीय माधवरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला इथे व्यासपीठावर आमंत्रित केले जाते. या आपण व्यासपीठावर जाऊया. उत्तरार्धामध्ये मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. क्रिकेट संघाचा नाव गाजतंय आयोजकांचा बाबू हर्षा पाटील चषक यो गाजतंय भोकर पाड्याचा क्रिकेट सामने बघायला जाऊ भोकर पाड्याला क्रिकेट सामने बघायला जाऊ भोकर पाड्याला जय हनुमान क्रिकेट संघाचा नाव गाजतंय आयोजकांचा बाबू हर्षा पाटील चषक. थँक्यू सो मच वैभव. तर विनंती असणाऱ्या राम पाटील साहेब शिवकर यांना मी विनंती करेन यायचे आपण मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय बाबूआशा पाटील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय बाबूआशा पाटील स्मृती चषकाची ही स्पर्धा वर्ष 7वे आणि 7व्या वर्षातील ही स्पर्धा पदार्पण करते. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या फेरीतील 4था सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आपण पाहतोय शिवशंभू वरचेवळे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा तिरंगा शिवकर संगम. तिरंगा शिवकर संघासमोर आव्हान असणारे 30 चेंडूमध्ये 48 धाव्यांची गरज असणार आहे. तर मी विनंती करेन चला फलंदाज लगेच मैदानामध्ये आपण उतरायचे. आमच्या मंचावरती आपण पाहू शकाल स्पर्धेच्या आमच्या सर्व स्क्रीनवरती सुद्धा
माधवरावजी पाटील ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांच्या वडिलांच्या नावानं ही क्रिकेटची स्पर्धा गेले 7 वर्ष आपण पाहते. तर अमन हेलो, थैंक यू सो मच. सभी दर्शकों से थोड़ी सी माफी चाहेंगे, तकनीकी खराबी के कारण हम आपसे थोड़े से दूर थे, फिर भी ऑल इज वेल. मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों. मुकाबला शुरू है यहाँ से. तिरंगा शूकर क्रिकेट टीम को जीतने के लिए 48 रनों का टारगेट और पहली 3 गेंदें हमने देखी जिसमें एक सिंगल और एक डबल हमें देखने को मिला था. टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 3 रन स्कोर कार्ड के ऊपर है. गेंदबाज तैयार इस बार विक्रम. संदीप के लिए गेंद आएगी, तेज गेंद, तू मैं मिसअंडरस्टैंडिंग, मिसफील्ड. इसका यहां से नतीजा भुगता. 22 के रूप में 1 रन जरूर मिलेगा और 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या जाकर पहुंचे 1 रन की मदद से 4 रनों के ऊपर. शानदार गेंदबाजी का नजारा. 48 रन बनाने तिरंगा शूकर टीम को क्या इतना आसान बनेगा, ये भी देखने वाली बात बनेगी. तो गुजारिश होगी अमन प्रभाकर पाटिल आपको यहाँ पर आने. हमारे इस टूर्नामेंट के सर्वा ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधवराव जी पाटिल आपको बुला रहे. ये गेंद हमने देखी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद. अंपायर का इशारा आया कि ये गेंद बिल्कुल खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी. 5 रन स्कोर कार्ड के ऊपर है. अंतिम 2 गेंदों का खेल यहां से जरूर बाकी होगा. पहला पावर प्ले का ओवर मैदान के अंदर चलता हुआ विक्रम घरत के माध्यम से ये ओवर सामने होंगे. ज्ञानेश्वर पाटिल टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी ऑन स्ट्राइक. कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं. कमाल का ओवर गट्टा बा. मुकाबला यहां से छोड़ेगी नहीं शिव शंभो वरचौले टीम. पहली 5 गेंदें विक्रम घरत की बिल्कुल नाम रही वरचौले टीम के. अभी तक एक भी चौका नहीं, एक भी छक्का नहीं. टीम की रन संख्या वही की वही 5 रन राउंड द विकेट. ये अच्छा स्ट्रोक मिड ऑन को क्लियर किया. गैप में गेंद जाएगी, पीछे की लड़ी तैनात. कमाल की फील्डिंग. 2 रन बचाए अपने टीम के लिए. काफी तेज दौड़े थे. लॉन्ग रन अप यहां से बिल्कुल दूर थी गेंद. पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम के टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 7 रन बिना नुकसान. तिरंगा शूकर. तो विजय हनुमान मोहो क्रिकेट टीम का कप्तान और जय हनुमान वल्लभ क्रिकेट टीम का कप्तान, ये आखिरी कॉल होगा आपके लिए. तुरंत आपको आना है दोस्तों टॉस के लिए. आज के दिन का दूसरे दौर का पहला मुकाबला. यहाँ से वल्लभ क्रिकेट टीम का कप्तान और मोहो क्रिकेट टीम का कप्तान. टॉस के लिए आपको संपर्क करना है. तो पहले ओवर की समाप्ति होती भी पहले ओवर में रन आए टोटल 7. थोड़ा सा स्पीड अप करना है. मैं गुजारिश करूंगा वर्चुअली क्रिकेट टीम के कप्तान से कि ज्यादा टीम मीटिंग ना लेते हुए थोड़ा सा आयोजकों को सहयोग आपको करना है और यहाँ से मुकाबला आगे बढ़ाना है. तो 5 ओवर का मुकाबला 48 का टारगेट था. शुरुआत अच्छी रही विक्रम घरत की गेंदबाजी के. 7 रन केवल खर्च किए, लेकिन संदीप पाटिल मैदान के अंदर मौजूद है जो बाएं हाथ का सबसे विध्वंसक बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद है और उनका साथ निभा रहे तकनीकी रूप से सक्षम ज्ञानेश्वर पाटिल. तो गेंदबाजी में आएंगे इस बार प्रीतम घरत. पहला ओवर तो बिल्कुल मुकाबले में बनी रहेगी यहाँ से शिव शंभो वरचौले. क्या इस मर्तबा इस मुकाबले में इस ओवर में क्या लाजवाब स्ट्रोक देखने को मिलेंगे या फिर अच्छी गेंदबाजी की जाएगी. गेंदबाजी इस बार तैयार प्रीतम घरत. बड़े स्ट्रोक की तलाश, पॉइंट के क्षेत्र में पकड़े गए. पहली बड़ी सफलता. बिग फिश संदीप पाटिल बैक टू द पवेलियन.
थैंक यू सो मच। तो पहली गेंद के ऊपर सफलता, पछताएंगे यहाँ से बल्लेबाज संदीप पाटिल, क्योंकि ये थोड़ी सी खराब गेंद थी। शॉर्ट पिच ऑफ स्टिक के बाहर कवर के ऊपर से खेलना चाहते थे, पॉइंट को क्लियर करना चाहते थे, लेकिन गेंद क्लियर नहीं हुई। यहाँ से हम देख सकते हैं विकेट जरूर मिलेगी। तो मोह क्रिकेट टीम का कप्तान यहाँ पर मौजूद है, वल्लभ क्रिकेट टीम का कप्तान। टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। वल्लभ क्रिकेट टीम का कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। गेंदबाज तैयार, प्रीतम घरत, पहली गेंद के ऊपर सफलता आई थी। ये तेज तर्रार गेंद, अल्ट्रा फास्ट गेंदबाजी मैदान के अंदर। पिछली गेंद थोड़ा सा टप्पा गिरने के बाद अतिरिक्त बाउंस हमने देखा था, उछलती भी गेंदबाजी थी, गेंद थी, और ये गेंद टप्पा गिरने के बाद बिल्कुल नीचे रही और बल्ले के नीचे से गुजरी विकेट कीपर के हाथों में। लगातार 2 गेंदों में कोई नंबर नहीं आया। अच्छी गेंदबाजी मुकाबले में बना कर रखा है इस टीम को वर्चौले टीम ने। यह अच्छा स्ट्रोक, इस बार तैयार थे, हुक किया स्ट्रोक को, गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, मच नीडेड बाउंड्री। यह पहला छक्का। थैंक यू सो मच। तो टीम की टोटल रन संख्या रफ्तार से जाकर पहुंची 13 रनों के ऊपर। प्रीतम घरत मैदान के अंदर दूसरा ओवर लेकर आए। तो बिल्कुल वल्लभ टीम का कप्तान भी यहाँ पर मौजूद है। तो इस ओवर के बाद हम जाएंगे बिल्कुल टॉस बॉक्स में। गेंदबाज इस बार तैयार, प्रीतम घरत इस ओवर की चौथी गेंद लेकर तैयार होंगे। सामने होंगे बल्लेबाज ऑन स्ट्राइक मयूर घरत। एक और अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, तेज आउटफील्ड, क्या गेंद रुकेगी? खिलाड़ी पीछे तो मौजूद जरूर है, लेकिन रन मिलेंगे यहाँ से टोटल 2। अच्छी गेंदबाजी, उतनी अच्छी बल्लेबाजी, शानदार क्रिकेट का नजारा मैदान के अंदर चलता हुआ। नजरें बदलो तो नजारे खुद ब खुद बदल जाएंगे। यहाँ से टीम की रन संख्या टोटल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली 4 गेंदें एक सफलता नाम रही थी प्रीतम घरत के, और एक छक्का जरूर खाया था। लगभग 8 रन खर्च करे, लेकिन अब स्ट्राइक रेट के ऊपर मयूर घरत क्या बड़े स्ट्रोक दिखाएंगे या फिर प्रीतम घरत का पलटवार होगा? बाउंसर ट्राई किया, इस बार काफी ज्यादा ऊंचाई से गेंद गुजरी थी। बिल्कुल स्क्वायर लेग अंपायर इशारे करते हुए कि ये गेंद खराब है। अतिरिक्त बाउंस यहां पर इस गेंद के ऊपर हमें देखने को मिला। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रीतम घरत शानदार गेंदबाजी कर रहे थे, लेकिन पिछली कुछ गेंदों के ऊपर रन जरूर खाए। टीम की टोटल रन संख्या 16 रन, 48 का पीछा करते हुए यहां से तिरंगा शूकर क्रिकेट टीम। गेंदबाज तैयार, इस ओवर की 5वीं गेंद, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात, कमाल का कैच, एक और सफलता। शिव शंभू वर्चौले क्रिकेट टीम मुकाबले में लौटती भी। मयूर घरत बैक टू द पवेलियन। तर निश्चितच 2 संघनायक इथे उपस्थित आहेत। तर मी आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर महेंद्र भगत साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते। सामना 4 षटकांचा असणार आहे सूर्या। तर नाणेफेक इथे केली जाईल महेंद्र भगत यांच्या शुभ हस्ते। 4 षटकांचा सामना, बाकी नियम सेम असणार आहेत, सारखे असणार आहेत। आणि नाणेफेक जिंकले जय हनुमान वल्लभ संघानं नाणेफेक जिंकले। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। तो जाएंगे यहां से मैदान के अंदर नया बल्लेबाज प्रेम गायकवाड़। इस बार गेंदबाज प्रीतम, हल्के हाथ से खेला, जानबूझकर सिंगल के लिए खेले गए ये स्ट्रोक हमने देखा।
एक रन का यहाँ से इजाफा होता हुआ और एक रन के मदद से ओवर की समाप्ति होती हुई टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर तो 17 रन। तो पहले ओवर में 7 रन आए, दूसरे में आए थे 9, टोटल रन संख्या 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। सत्रह रन स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए 31 की दूरी। हल्के हाथ से प्रेम ने खेला कि हाथ में गेंद धकेलने की कोशिश करी, यहाँ से सिंगल मिलेगा, सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या 1 रन के साथ जाकर पहुंची है 18 रनों के ऊपर। 48 का टारगेट है, यहाँ से तीसरे अंपायर की मांग की जा रही है। किशोर फुलोरी हमारे जाएंगे हम इस बार तीसरे अंपायर की भूमिका में। जीत की बात करेंगे तो जीतने के लिए 17 गेंद है और जीतने के लिए जरूरत होगी 30 रनों की जरूरत। जबरदस्त मुकाबला चलता पा तिरंगा शंकर और शिव शंभू वर्चोले टीम के बीच में ये दिलकश नजारा, ये बड़ी फाइट मैदान के अंदर नजर आ रही है। गेंदबाज इस बार तैयार होगा सुशांत गरत, राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद आएगी। बड़े स्ट्रोक की तलाश करी थी, खतरा उठाया, डायरेक्ट हिट का प्रयास करना चाहिए था, लेकिन यहां से हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। मुकाबले में मजा बरकरार है, मुकाबले में जान बरकरार है, मुकाबले में नशा बरकरार है। जीत का नशा कौन चख पाएगा, यहां से स्वाद कौन ले पाएगा, कौन मुकाबला जीत पाएगा, सुपर 8 की लड़ाई कौन खेल पाएगा और यहां से आगे कौन बढ़ पाएगा। कई सारे सवाल जवाब ढूंढने के लिए मैदान के अंदर जाएंगे। गेंदबाज तैयार, सीधे बल्ले से खेला इस बार ज्ञानेश्वर पाटिल, स्टैंड एंड डिलीवर, लॉन्ग ऑफ के ऊपर से बड़ा छक्का। आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो। तो पत्ता करतो फुल पॉवरफुल। थैंक यू सो मच। टीम की टोटल रन संख्या इस छक्के की मदद से 24 रन और 24 की आवश्यकता है। आधा सफर तय करा है 15 गेंदों में और आने वाली 15 गेंदें और 24 रन की आवश्यकता। दोनों तरफ मुकाबला 50-50 बैलेंस मुकाबला चलता बा तिरंगा शंकर और शिव शंभू वर्चोले। ये गेंद हमने देखी लेग स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद, अंपायर का इशारा आया कि ये गेंद खराब है। सिंगल डबल पर ध्यान दिया जा रहा है और एक आध बुरी गेंद मिलती है तो उसके ऊपर बड़ा प्रहार करा जा रहा है। मयूर घरत ने एक छक्का दिखाया था और चलते बने थे ज्ञानेश्वर पाटिल की शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर जारी है। 15 गेंदे 23 रन। एक और अच्छा स्ट्रोक, कवर को क्लियर किया इस बार, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 1 बाउंस मिलेगा चौका। एक मराठा वेडा आहे, स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा। सनन आंधियां उठे, शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। अब सब मस्ता बड़े बड़े गुलजार हैं, अब हर एक दिन फराज का त्योहार है, अब ये ही जुए। थैंक यू सो मच।
ज्ञानेश्वर पाटिल मुकाबला एक तरफा बनाने की कोशिश जारी है। 29 स्कोर कार्ड के ऊपर है। जीतने के लिए 19 रन की और जरूरत होगी। आने वाली गेंदे बचेगी 14 गेंदे, 19 की जरूरत। शॉर्ट पिच गेंद, एक और अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद जाएगी सीमा रेखा पार। मुकाबले में पूरी तरीके से वापसी, मुकाबले में पकड़ मजबूत करती हुई तिरंगा शिवकर। आने वाली 13 गेंदे, जीतने के लिए 15 रन की जरूरत। तेरह गेंदे 15 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, सुशांत सीधे बल्ले से खेला। वॉटर बैटिंग, जबरदस्त बल्लेबाजी। ऐसा लग रहा था कि मुकाबले में वापसी हो चुकी है यहां से वर्चुअल टीम की, लेकिन ज्ञानेश्वर पाटिल के इरादे कुछ अलग थे। मुकाबला अपने तरफ झुकाने की कोशिश, और क्या सफल कोशिश रहेगी। टीम की रन संख्या टोटल 39। अब आने वाली 12 गेंदे, जीतने के लिए 9 रन की जरूरत। थैंक यू सो मच। क्या कमाल की बल्लेबाजी। मुकाबले में पूरी तरीके से वापसी, जैसे ही वर्चुअल टीम के सुशांत गरत के ओवर में 22 रन बना डाले और मुकाबला यहां से अपने टीम के पक्ष में झुकाते हुए। फिर भी वर्चुअल क्रिकेट टीम कोशिश जरूर करेगी। 12 गेंदे और 9 रनों को बचाना है। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वालों को बड़ा माना जाता है। क्या वो बचाने की क्षमता यहां पर देखने को मिलेगी? क्या वो मजा इस मुकाबले में अभी भी बाकी है? क्रिकेट का रोमांच क्या आगे बढ़ेगा? 12 गेंदे 9 की जरूरत। प्रीतम गरज से उम्मीदें होगी इस शिव शंभू वर्चुअल टीम को। 12 गेंदे 9 रन की जरूरत। हायाम एक्शन है, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदों के ऊपर प्रेशर बनता चला जाएगा बल्लेबाजों के ऊपर, और डॉट गेंदे फेंकने के लिए यहां से प्रीतम गरत की जरूर कोशिश होगी, लेकिन प्रेम गायकवाड़ सामने, सेट बल्लेबाज ज्ञानेश्वर पाटिल होंगे मैदान के अंदर। क्या इन खिलाड़ियों को रोका जाएगा? 11 गेंदे और 9 रन की जरूरत होगी। ओवर द विकेट, सीधे बल्ले से खेला। वाटर स्ट्रोक, गोइंग and that's gone. That is a big one from the big man Prem Gaikwad. Thank you so much. केवल 3 रन की जरूरत होगी मुकाबला जीतने के लिए। क्या शानदार बल्लेबाजी हुई। पहले कुछ गेंदों के ऊपर रन नहीं बने, लेकिन धैर्य से काम लिया, यहाँ से सब्र रखा, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है। क्योंकि वो जानते हैं यहाँ पर सेट होने की जरूरत है। सेट हुए, आखिर जैसे ही जमीन मैदान के अंदर बड़े स्ट्रोक दिखाए, और क्या कमाल का प्रदर्शन। केवल 3 रन दूर है जीत से तिरंगा शिवकर। अब मुकाबला पूरी तरीके से पकड़ में होगा। 10 गेंदे और जीतने के लिए 3 रन की जरूरत। गेंदबाज प्रीतम गरत, बल्ले का बाहरी किनारा। मुकाबला यहां से समाप्त। गेम इज ओवर। तिरंगा शिवकर टीम ने मुकाबला जीता। कॉन्ग्रेचुलेशंस बॉयज, हार्ड लक वर्चुअल टीम।